काही दिवसापूर्वी DPDCची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या गेल्या नाही। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून DPDCच्या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या जातं आणि पत्रकार हे तिथून आपलं वार्तांकन करतात। इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असो का प्रिंट मीडियासाठी असो या लोकांना तिथं बसू दिलं पाहिजे। नेमका नांदेड जिल्ह्याचा विकास कोणत्या पद्धतीने होतोय आणि कोणते मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं बसू दिलं पाहिजे अशी आमच्या संघटनेची मागणी होती। आणि एकूणच पाहता त्या ठिकाणी जे आपण जर पाहिलात तर लोकसभेमध्ये असेल त्याच ठिकाणी सुद्धा लाईव्ह होतं, विधान भवनामध्ये सुद्धा हे लाईव्ह होतं। तर इथं नेमकं DPDCच्या बैठकीमध्ये काय चाललंय हे जनतेपर्यंत पोहोचू द्यायचं नाही का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। आणि DPDCच्या बैठकीला पत्रकारांना प्रतिनिधींना बसू द्यावं अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण केलेली आहे। येत्या काळामध्ये पालकमंत्र्याला पण करणार आहोत आणि तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत की DPDCच्या बैठकीला बसू दिलं पाहिजे। आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की DPDCच्या बैठकीला जे आमचे पोलीस बांधव या ठिकाणी बंदोबस्तासाठी येतात त्या ठिकाणी तिथल्या कॅन्टीनवाल्यांनी त्यांना पाणीसुद्धा त्यांच्या हातातून निसकाटून घेतलं आहे, हा सुद्धा मुद्दा निषेधार्ह आहे। आणि एकूणच पाहता येत्या काळामध्ये आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, त्या काळामध्ये आम्हाला याचा सकारात्मक प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करतो। आणि येत्या काळामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं असे समाज उपयोगी जे विषय आहेत ते उचलले जातील।